नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, देवानप्रिय सम्राट अशोक, अनागारिक धम्मपालजी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक, बहुजन पिता महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन। उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्वक नमो बुद्धाय, जय भीम। प्रत्येक रविवार संबोधी बुद्ध विहारामध्ये आपण ठरल्याप्रमाणे 10 वाजता सकाळी 10 वाजता आपण बुद्ध वंदना, ध्यान साधना व धम्म देशना हा प्रोग्राम होत असतो आणि त्या नियमितप्रमाणे आपण प्रत्येकजण या ठिकाणी येतात। आज आपल्यामध्ये वानखेडेताई उपस्थित झालेले आहेत आणि वानखेडे दादाही उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याकरता आपण साधुवाद करूया। साधू साधू साधू। हेच पुष्प तुम्हाला आम्ही देतो, ते स्वीकार करा। साधू साधू साधू। आपण याच पद्धतीने प्रत्येक रविवार थोडी थोडी धम्मदेशना, जे कोणी असेल, जे धम्मपायिक असतील, ज्यांना धम्मदेशना येते आणि बौद्धाचार्य असतील, केंद्र शिक्षक असतील व अनेक कल्याण मित्र असतील, या लोकांना आपण निमंत्रण करून या मंचकावर बुद्ध विहारामध्ये आपण रविवारच्या दिवशी त्यांच्याकडून धम्म अमृतबोध आपण परिधान करणार आहोत। या संबोधी बुद्ध विहारामध्ये वेळोवेळी भिक्षू संघांना निमंत्रित करून आपण त्यांच्याकडनं धम्मबोध अमृतबोध धारण करत असतो। याच पद्धतीने आपण निरंतर प्रत्येक आठवड्याला आपण पुढे जात आहोत। प्रत्येक एक एक व्यक्ती जोडत आहे। फार चांगलं वाटते। अनेक लोक ज्यावेळेस विहारामध्ये येतात, कोणाकोणाला असं वाटते की आम्ही विहारात न येता आम्ही घरातून ऐकलं पाहिजे, तर त्यांच्याकरता ही चांगली सुवर्ण संधी असते। पण आपण ऐकण्यामध्ये आणि प्रॅक्टिकली बुद्ध विहारामध्ये येण्यामध्ये ते तरंग वेगळे असतात। आपण आपल्या परिवाराच्या सोबत आपल्या मुलांना व आपल्या सुनेला, आपल्या मुलाला, आपल्या नातरांना, स्वतः पतीला आपण अगर विहारामध्ये घेऊन आलात तर खरोखरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायिक आहोत। आठवड्यातून एकदा तरी परिवाराला विहारामध्ये बुद्धांचे संबोधी बुद्ध विहारामध्ये येऊन आपली पुण्यपारमी एकत्रित करावी। आपण मागच्या वेळेस सिगाल सुत्ताचे
आपण मराठीमध्ये भाषांतर आणि त्यांची देशना ऐकत होतो. शिगाल सुत्ताचे आपण बघितलं की सिगाल नावाचा जो मुलगा होता, ब्राह्मणाचा मुलगा, तो 6 दिशामध्ये असा हातामध्ये लोटा घेऊन नदीवर जाऊन तो 4ही दिशामध्ये पाणी टाकत असे, हाताने पाणी वगैरे घ्यायचा आणि अशा पद्धतीने उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वरची दिशा खालची दिशा असे 6 दिशांमध्ये तो पाणी टाकत असे. आणि भगवान बुद्धांनी पुढे म्हटलेलं आहे की त्या मुलाला उद्देशून की कोणती दिशा योग्य असते आणि आपण या संपूर्ण दिशांमध्ये जे पूजा करतो याचा अर्थ आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे का? फक्त आपण आपले पूर्वज करत आहे, आपले मातापिता करत आहे, परंपरागत चालत आलेलं आहे, त्या पद्धतीने ते रूढी परंपराने आपण मानत असतो आणि आपणही तशाच पद्धतीने पुढे करत असतो. तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी सांगितलं की या 6 दिशाची पूजा करत असताना आपल्याला त्या प्रत्येक दिशाचा अर्थ आणि त्याचे महत्त्व माहिती आहे का? का केली जाते, त्याचं कारण काय, त्याच्यानं काय प्राप्त होते? तर त्या मुलांना सांगितलेलं आहे की मला माहीत नाही, तथागता मला समजावून सांगा. तर त्यावेळेस तथागतांनी त्याला 4 कर्मक्लेशाचा कसा त्याग केला पाहिजे हे आपण मागच्या वेळेस चांगल्या पद्धतीने ऐकलेलं आहे. आणि 14 गोष्टीचा त्याग करून जे 6 दिशांची पूजा करतात त्याला यहिक लोकी त्याचा जन्म कसा होतो, कसा मिळतो तेही सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण तथागतांनी जे 4 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, प्राण्याचा वध, अत्तदान, परदान गमन, असत्य भाषण, हे 4 कर्मक्लेश जे सांगितले त्यामध्ये आपण मागच्या वेळेस प्राण्याचा वध, पानातिपात ज्याला म्हटलं जाते, पाना म्हणजे प्राणी, पात म्हणजे घात, म्हणजे घात करणे. आणि मग प्राण्याची पात आपण पुन्हा या पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी या विषयावर तथागतांनी जे सांगितलेलं आहे त्यावर आणखी थोडकं आपण प्रकाश वगैरे टाकूया. जे 4 प्रकारचे क्लेश आहे, मग त्या 4 प्रकारच्या क्लेशांना आपण त्याच पद्धतीने त्या 4 प्रकारच्या गोष्टीला बघायचं आहे. प्राण्याची हिंसा करत असताना तथागतांनी सांगितलं की काया वाचा मनाद्वारे पाप कर्म करू नये. मग काया वाचा मनाद्वारे कशा पद्धतीने? आता एखादी प्राणी सुरू आहे म्हणजे जात आहे, मग ते गाय असेल, डुक्कर असेल, कुत्रा असेल, कोणता तरी प्राणी असेल, आपल्या अंगणात असेल, प्रांगणात असेल, रस्त्यावर असेल, रोडावर असेल, कुठेतरी असेल. आणि मग आपल्याला काय होते की आधी तो कशा पद्धतीचा आहे ती गोष्ट आपल्या आधी कुठे येते? मनामध्ये येते. म्हणजे काया वाचा आणि मन, वाचा मन मनामध्ये येते आणि मनामध्ये जशी आली तशी ते वाचावर येते. अरे याने घाण केली, हा इकडे धावत येतोय, हा इकडे पळत आहे, हे याला मारू शकतो, याला उडवू शकतो. म्हणजे कुठे येते? आधी मनामध्ये येते आणि मग ते वाणीवर येते, शब्द येतो
आणि शब्द जसा येताच बरोबर मग आपलं शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ते शरीराचा एक हात उचलतो, डोकं उचलतो, त्याला मारण्याचा प्रयत्न म्हणजे तो करतो. अशा पद्धतीची जी हरकत निर्माण होते त्याला तथागतांनी म्हटलं आहे काया, वाचा आणि मन या तिघी मिळून एक गोष्ट निर्माण होते. आणि त्यामुळे आपण ते सत्कर्म करतोय का पापकर्म करतोय हे लगेच तत्काळ त्या ठिकाणी उत्पन्न होते. हे त्या सिगल सुत्ताला म्हणजे सिगल सुत्ताचा एक अर्थ म्हणला प्राणाची पातावेर म्हणे सिक्कापदं समाधी आम्ही पानाती पात. मग त्यामध्ये आपण 3 प्रकारच्या गोष्टी तथागतांनी त्रिकोटी उपदेश जसं म्हणतो आपण त्या पद्धतीचा तथागतांनी 3 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहे की आपण कोणी व्यक्ती झगडं करतोय तो झगडं करतोय त्याच्यामध्ये आपण न गेलं नाही पाहिजे, आपण आपल्या कामाशी आपण न लागलं गेलं पाहिजे. पण मग काय होते की आपण काय करतो फक्त बघण्याची भूमिका वगैरे करतो, त्या ठिकाणी जातो आणि आपण त्या व्यक्तीला म्हणतो की वा लय चांगलं सबक शिकवला, तो जबरदस्त सबक शिकवला. म्हणजे काय करत आपण त्याला प्रोत्साहन देतोय. म्हणजे आधी आपण करू नये, प्रोत्साहन देऊ नये आणि त्याला प्रेरित करू नये, म्हणजे त्याला त्या गोष्टीसाठी प्रेरित करू नये. म्हणजे ह्या पद्धतीचं प्राणाची पातळी होते की आपण फक्त त्या व्यक्तीला प्रेरित जरी केलं तरी काही गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होतात. काही गोष्टी असं असते की आपण म्हणतो की बा अरे मी ना मांस वगैरे जे खात असतो, सेवन करत असतो, पण मग कसं आहे की मी स्वतः मारत नाही आणि मी स्वतः विकत घेऊन येत नाही, असंही कधी कधी असते. मग कोणीतरी आला व मी स्वतः करत नाही. तथागतांनी काय सांगितलेलं की स्वतः करू नये, दुसऱ्याला सांगू नये आणि त्याला प्रोत्साहित करू नये. म्हणजे या 3 गोष्टी सांगितल्या, स्वतः करू नये, दुसऱ्याला सांगू नये आणि त्याला प्रेरित करू नये. आता त्या गोष्टीमध्ये अनेक जणांना आपण बोलतो होतो, प्रत्येकजण काय म्हणतो, आपण हा विचार करतो अरे मांस खाणं का गुन्हा आहे का? खाण्यावर कोणत्याच प्रकारची बंदी नाही, हे नक्की. कोण काय खाते, कोण काय खात नाही याच्यावर आपण कोणतंच भाष्य केलं गेलं नाही पाहिजे. तो प्रत्येकाचा एक आहार आहे, तो व्हेजिटेबल आहे या नॉन व्हेज आहे. कारण की प्रत्येकाची खाण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीची असते. पण ज्या वेळेस पानाती पात या ठिकाणी तथागतांनी सांगत असताना म्हटलेलं आहे की जशा पद्धतीने आपण म्हणतो कोणी पाहुणे आपल्या घरी आलात आणि पाहुणे घरी आल्यानंतर आपण स्वतः मांस खात नाही आहे, पण आपण काय म्हणतो की अरे माझ्या पाहुण्यांना मला काय करायचं आहे, याला मांस मटण मच्छी म्हणजे आणायची आहे, तर मी तर खात नाही, तर मग काय केलं गेलं पाहिजे की मी दुसऱ्याला सांगतो. म्हणजे तो एक दुहेरी कर्म निर्माण झाला, म्हणजे दुसऱ्याला सांगणे. आणि मग दुसऱ्याला सांगत असताना मग आपण काय विचार करतो की दुसऱ्याला सांगत असताना कोणाला तरी प्रोत्साहन घेतो, नाही तू आण बरं, त्याला काट. तर त्याला काय केलं आपण ना प्रोत्साहन दिलं. म्हणजे तिसऱ्या प्रकारचं म्हणजे प्रोत्साहन देणे. म्हणजे 3 पटीचे कर्म आपल्या मागे पाठीमागे चालत 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 येतात. म्हणून आपण आपल्याला खायचं आहे का नाही खायचं आहे हा विचार आपण मनामध्ये करायचा नाही. आपल्याला जे करायचं आहे ते शुद्ध मनाने करायचं, जे खायचं आहे ते शुद्ध मनाने खायचं. म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया नसली पाहिजे. त्याला म्हटलं जाते मुदिता. मुदिता म्हणजे कोणाला न सांगते, कोणाला न बोलता, न कोणाला काही करता, मनामध्ये तो विकार उत्पन्न न करता त्याला मुदिता म्हटलं गेलेलं आहे. आणि ती मुदिता आपल्यामध्ये कायमची असणं अत्यंत आवश्यक आहे. की तथागतांनी सांगितलेलं आहे की करुणा आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे, मैत्री आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे आणि मुदिता पण आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे.
तथागतांनी आपल्याला पानाती पाता वेरमणी सिक्कापदं म्हणजे स्वतः मारू नये, दुसऱ्याला सांगू नये आणि त्याला प्रेरित करू नये मारण्यासाठी. नाहीतर कसं असते, मित्र असतात, त्या मित्राने काहीतरी केलं असेल तर तो एका मित्राला जाऊन अरे यार वो है ना साला वो ठीक नहीं है, वो साला बहुत बेकार था, वो अच्छा किया तुमने बहुत बड़ा सबक सिखा दिया. म्हणजे काय केलं, स्वतः आपण केलं, सांगितलं आणि दुसऱ्याला प्रेरित केलं. हा पण एक हत्याचा भाग झाला. न सांगता हा हत्याचा हा एक भाग झाला. तर यामध्ये ह्या गोष्टी प्रेरित करणाऱ्या असतात. म्हणून त्या ठिकाणी तथागतांनी 4 जे कर्मक्लेश सांगितलेले आहेत, त्या पहिला कर्मक्लेश म्हणजे प्राण्याची हत्या करू नये, त्याचा वध करू नये. कोणताही प्राणी असेल, चालत असेल तर त्याला आपण असं दगड उचलून लगेच मारतो. म्हणजे कसं आहे की आपल्याला एखादी डुक्कर आणि कुत्रा वगैरे म्हणजे दिसला आपल्या प्रांगणामध्ये तर मग ते कसं होतं, मनामध्ये येते ना, आधी मनात दिसलं ते आपल्याला, म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसलं, चक्षुने दिसले, आपल्या माइंडमध्ये आपल्या मनामध्ये आलं आणि मनामध्ये येत असताना अरे यार हा आला, म्हणजे अशा पद्धतीने वाच्यावर आला आणि कायाने आपण दगड उचलला, झाडू उचलला, काठी उचलली, जे काही प्रक्रिया असली ते कायानं आपण कर्म केलेले आहेत. कोणीतरी रागवत त्या ठिकाणी आपल्यावर जसं धावत आला, आपल्या मनानं बघितलं आणि लगेच वाच्यावर आला आणि लगेच आपण ते कायानं हात म्हणजे उचलला, म्हणजे ही प्रक्रिया झाली. याला हे कर्म म्हटले जातात. याला हे पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही अशा पद्धतीने की आम्ही या प्राण्याची हिंसा करणार नाही अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो, अनुसरण वगैरे करतो. या सर्व गोष्टी म्हणजे सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये अत्तदान, आपण अत्तदानापर्यंत फक्त घेऊ आणि नंतर मग आपण समाप्त वगैरे करू. अत्तदान म्हणजे काय, दान, न दिलेलं दान. म्हणजे कोणती वस्तू आपल्याला दिलं नाही आहे आणि ते आपण घेतोय त्याला काय म्हटले जाते, चोरी. आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समाधी. न दिलेलं दान म्हणजे घेणे. आता गोष्ट कशी असते, आदिन्ना दाना म्हणजे आपण कुठेतरी चाललो, कोणाच्या घरी गेलो. बघा, मी सुरुवातीपासून 20-25 वर्षापासून ह्याच गोष्टीवर म्हणजे भंत्यांच्या सहवासामध्ये राहत असताना ह्याच गोष्टी म्हणजे मी ऐकलेल्या. कोणाच्या आपण घरी गेलो, कोणाच्या घरी गेले असतील, कुठेतरी कार्यामध्ये गेले असतील, कुठे कार्यक्रमामध्ये गेले असतील, कुठेतरी आपण थांबत असणार, अशा ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर आतमध्ये आपण त्यांच्या घरामध्ये गेलो, खुर्चीवर बसलेलो आहे, त्यांनी राहण्याची व्यवस्था दिली, तिथे राहतो आहे. ती जागा आपली आहे का, ते घर आपलं आहे का, तो आवारा आपला आहे का, तिथल्या वस्तू आपल्या आहे का, नाही. त्या सुखसुविधासाठी त्या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेल्या आहे, सजवून ठेवलेल्या आहे, आपल्या उपयोगासाठी आणून ठेवलेल्या आहेत, पण ती आपली नाही आहे. पण आपल्याला एखादी वस्तू एकदम चांगली वाटली, बघा आपल्याला ती वस्तू चांगली वाटली आणि तो व्यक्ती मध्ये गेला, त्याच्या घरामध्ये गेला या नसणार, पण ती वस्तू आपल्याला चांगली वाटली आणि आपण उचलली, आपल्या मनाने उचलली आणि तो व्यक्ती अचानक आला आणि आपण ती वस्तू लगेच सोडली. आपण काय केलं, तिला सोडून दिली, तर ती चोरी झाली. आपण घेतली का ती, आपण घेतली नाही, पण ती काय झाली, उचलली आणि त्या व्यक्तीला घाबरून सोडून दिली. अगर मनामध्ये भीती नसती, घाबरला नसता तर वेगळी गोष्ट निर्माण झाली असती, ते वेगळं कर्म निर्माण झालं असतं. पण आपण काय केलं, त्याला उचलली आणि सोडून दिली, म्हणजे ते चोरी झाली. त्या पापाचा भागीदार तो झाला, त्याला दंड मिळणार, म्हणजे दंड मिळणारच. हा निसर्गाचा दंड असतो, हा कर्माचा दंड असतो. म्हणजे त्याला म्हटलं गेलेलं आहे अत्तदान. न देणारी वस्तू आपण घेतली, एखादी एक वस्तू
रोडावर पडलेली आहे. रोडावर पडलेली वस्तू ती आपली आहे का? आपण टाकली का? आपण टाकलेली. पण ती वस्तू आपण उचलून आणली, ती चोरी झाली. कोणाच्या घरामध्ये तो व्यक्ती अथवा आत येऊ या ना येऊ, पण ती वस्तू आपण घेतली, आपल्या खिशात ठेवली, बॅगेमध्ये ठेवली, घरी घेऊन आलो, ती चोरी झाली. रस्त्यावर कोणतीही वस्तू असेल, कोणतीही रोडावर पडलेली ती वस्तू आपण न सांगता अगर कधी उचलून आणली तर ती चोरी झाली. चोरी होणार. कबीराची एक गोष्ट आहे. कबीर त्याचा मुलगा, कबीराचा मुलगा म्हणजे जात असताना त्याला सोन्याची चैन म्हणजे दिसली रस्त्यामध्ये. तर ते सोन्याची चैन दिसली, ते कबीराला दिसली का मुलाला दिसली, ते चैन दिसली आणि त्यांनी काय केलं, त्या चैनवर एक स्लोगन म्हटला. आता ते स्लोगन मला काही आठवत नाही, त्याच्यामध्ये स्लोगन वगैरे आहेत. कबीरा को दिखे चैन असं काहीतरी स्लोगन आहे ते. आणि त्यांनी काय केलं, डायरेक्टली त्याच्यावर माती टाकून दिली आणि तो पुढे निघून गेला. म्हणजे त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव काय कमाल का काहीतरी असं नाव आहे. तर ते त्यावेळेस म्हणजे हा विचार करा, कबीराला म्हटलं की जे वस्तू आपली नाही आहे मग तिला घेण्याचा अर्थच नाही. एक तिस्स नावाचा भिक्षू, मी कालच त्याची एक कहाणी ऐकत होतो. तो भिक्षू एका जंगलामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी, साधना करण्यासाठी वगैरे गेला. तो रोज भिक्षाचारिका करण्यासाठी गावामध्ये जात होता. आणि मग तो साधनेमध्ये इतका विलीन झाला की त्याचं संपूर्ण शरीर सापळामध्ये दिसू लागलं. आणि दिसत असताना मग त्यांनी काय केलं की त्याला ज्यावेळेस तो बाहेर जाण्यासाठी सुरुवात केली, त्याला गावाकडे असं जावंसं वाटलं की मी गेला पाहिजे थोडंसं शरीरासाठी. तर त्याला चालता येत नव्हतं. तो रडखडत एका झाडाखाली आला. झाडाखाली एक आंब्याचं झाड होतं, म्हणजे ते आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाखाली त्यावेळेस आंब्याचे दिवस होते आणि भरपूर आंबे लागलेले होते आणि काही आंबे जवळ पडलेले होते. आता भरपूर भूक लागलेली होती, फार भूक लागलेली होती. तर असे डोळे उघडले, फळं दिसले, असं वाटलं की याला खाल्लं पाहिजे. पण मनामध्ये विचार आला की हे फळं आपले नाही, हे झाड पण आपलं नाही, मग मी कसा घेऊ? तर मला कोणी दिलेलं नाही आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याच ठिकाणी तो होता, तिथेच पडलेला होता आणि आणखी अधमरा झाला त्या ठिकाणी. परत एक व्यक्ती चालत आला आणि त्याने बघितलं, अरे हा भिक्षू इथे पडलेला आहे आणि भरपूर भुकेलेनं व्याकुळ झालेला आहे, भरपूर म्हणजे याला जेवणाची आवश्यकता आहे. मग त्याने काय केलं, ते फळं वगैरे घेतले आणि ते फळं त्या भिक्षूला दिले. त्यांना जागृत केलं, म्हणते उठा, हे फळं खा, म्हणजे हे फळं तुमच्याजवळ होतं, हे तुम्ही का खाल्ले नाही? त्यावेळेस त्या भिक्षूने म्हटलं की हे झाड माझं नाही, हे फळं माझे नाही, तर मी कसं खाणार? मग तो त्या झाडाचाच मालक होता. मग त्यांना म्हणजे दिले. तेव्हा त्यांनी ते माहिती झालं की हा झाडाचा मालक आहे. आणि त्या भिक्षूने काय केलं की ते फळं खाल्ले. आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने विचार केला की हा एकदम दुर्बल झालेला आहे भिक्षू, याला मी पाठीवर घेऊन गेलो पाहिजे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी भिक्षूला पाठीवर वगैरे घेतलं आणि मग चालत असताना भिक्षूच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या प्रती इतकी करुणा निर्माण झाली की खरोखरच माझे सगळे संबंधी जरी असते ते त्यांनी इतकी सेवा केली नसती, इतक्या जवळून मला घेतलं नसतं, इतक्या दूर मला घेऊन गेला नसता. आणि असं करता चिंतन करता श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आणि तो भिक्षू त्याच्या पाठीवरच आरंत होतो. तो भिक्षू त्यांच्या पाठीवरच आरंत होतो आणि त्या ठिकाणी जाऊन त्या भिक्षूला त्या ठिकाणी बसवतो. त्या भिक्षूंचा तेज इतका उत्पन्न होतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की तथागतांनी जे सांगितलेले अत्तदान, आदिन्ना दाना वीरमणी सिक्खापदं समादियामी,
म्हणजे मी कोणत्या प्रकारची चोरी करणार नाही, कोणी जोपर्यंत मला देत नाही तोपर्यंत मी घेणार नाही. ह्या पद्धतीचं आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टी आपण कधी शिकवल्या तर धीरे 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 आपल्या गोष्टी लक्षामध्ये येतात. हा तुम्हाला माहिती असेल की अनेक प्रकारच्या कहाण्या आपण बघितलेल्या आहे की एका व्यक्तीला म्हणजे फाशीची शिक्षा होती. फाशीची शिक्षा होते त्यावेळेस त्याला विचारलं जातं की बा तुझी अंतिम इच्छा काय आहे. तो म्हणतो की माझ्या आईला मला भेटायचं आहे, माझ्या आईला मला बोलायचं आहे, माझ्या आईच्या कानामध्ये काही गोष्टी सांगायच्या आहे. तर त्यावेळेस त्याच्या आईला बोलवलं जातो. तो त्याच्या आईला घेतो, बोलवतात आणि तो त्याच्या आईच्या कानामध्ये सांगण्यासाठी जातो. त्याच्या आईचा कान चावतो, जोराने कान चावतो. तो सर्वजण त्याला असा सोडतो, लय रक्त भांबाड करून टाकतो त्या आईचा कान. आणि त्याची आई घाबरते आणि एका साईडला चालली जाते. मग सर्व म्हणतात की तू असं का बरं केलं, असं का केलं. तो तर काय म्हणतो माहिती आहे का, की मी ज्या वेळेस लहानपणी पेन्शन चोरून आणली त्यावेळेस माझ्या आईला भरपूर आनंद झाला. माझ्या आईला भरपूर आनंद झाला. वा बाळा काय छान पेन्सिल आणली तू ना, शाबाश बेटा, आता आपल्या पेन्शनचा प्रश्न सुटला. मी दुसऱ्या दिवशी एक बुक चोरून आणलं. त्यावेळेस आई म्हटली की बेटा वा आपल्याला आता बुक घेण्याची गरज नाही. मी पाटी चोरून आणली तर त्यावेळेस आईनं म्हटलं की आता बेटा तुला पाटीची पण गरज नाही. म्हणजे आईनं काय केलं, प्रोत्साहन दिलं. आणि या गोष्टीचं प्रोत्साहन करता 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 मी जसा शहाणा झाला, हा शहाणा होता 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 मी दरोडेखोर झाला आणि फार मोठा बलवान चोर झाला. कोणामुळे, आईमुळे. तर ह्या पद्धतीचं म्हणून मी माझ्या आईचा कान म्हणजे याच्यासाठी चावला की जगाला माहिती झालं पाहिजे मी फाशीवर जातोय, मी आईचा कान का चावला. तर सर्वात आधीची गुरु कोण असते, आई असते. अगर त्याच वेळेस पेन्शन चोरता वेळेस मी घरी आणली होती त्यावेळेस तिनं माझा कान पिळला असता, मला थाप मारली असती तर मीनं ती पेन्शन आणली असती का, मी ते बुक आणलं असतं का, मी ते पाटी आणली असती का. तर मी ते पाटी आणली नसती आणि मी दरोडेखोर झालो नसतो आणि या फाशीच्या शिक्षेपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. तर इथे जो मी पोहोचलेला आहो तो कोणामुळे पोहोचलेला आहो, त्या आईमुळे. म्हणून जगामध्ये असे उदाहरणं आहेत की आईने मुलांना वैज्ञानिक बनवलं. एडिशनचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. लहान होता तो मुलगा, लहान होता, मंदबुद्धी होता. त्याला शाळेत पाठवलं, त्यालाच काही समजेना, तो असा करायचा. भरपूर महिना म्हणजे शाळेमध्ये गेला आणि त्या सर लोकांनी बघितलं की अरे याला काही समजत नाही, प्रत्येक पोरांना सांगतो, हा फक्त मानच हलवतो. त्या सरांनी काय केलं, बेटा हे खिशामध्ये चिठ्ठी टाकतो, तुझ्या आईला देजो, तू उद्यापासून येऊ नको, उद्यापासून तू येऊ नको. त्याची आईने ते पत्र बघितलं, त्याची आई रडली आणि त्याला म्हटलं की बेटा, तो म्हणे आई म्हणे काय लिहिलेलं आहे. बेटा म्हणे याच्यामध्ये लिहिलं आहे की तू फार हुशार आहे आणि तू फार इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की तुला जितकं समजते तिथल्या कोणत्याच मुलांना काहीच समजत नाही. म्हणून कसं आहे की आम्ही एकट्या मुलांना म्हणजे तो इतका हुशार झालेला आहे म्हणून या हुशार मुलांना या मूर्ख लोकांमध्ये बसवू शकत नाही, मुलांमध्ये बसवू शकत नाही. म्हणून बेटा तू भरपूर हुशार आहे म्हणून तुला शाळेत जायचं नाही. बघा त्या आईने त्या मुलाला अशा पद्धतीने शिक्षा दिली की आज आपण जो बटन दाबून लाईट चालवतो ना, हे त्या व्यक्तीची देणी. प्रकाश निर्माण केला, प्रकाश त्या मुलाने, ती आई असते. वैज्ञानिक निर्माण केलं, आज जग नाव काढतं. जग आपण बटन दाबला का लाईटच सुरू होतो, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही आपण. कोण, मंदबुद्धी असलेला मुलगा. तर ह्या पद्धतीने आई सर्व गोष्टी शिकवू शकते. म्हणून बुद्धांनी सांगितलं की
आदिन्ना दाना वेरमणी सिक्कापदां समाधियामी, या गोष्टीचं अनुसरण अगर आपण कधी केलं, आपल्या जीवनामध्ये अगर कधी आणलं, आपल्या परिवाराच्या जीवनामध्ये अगर कधी आणलं, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अगर कधी आणलं, तर नक्कीच तो कुठे ना कुठे चांगला व्यक्ती तयार होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, विहारामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. विहारामध्ये मुलांना घेऊन येणं आवश्यक आहे. मुलांनी या गोष्टी अगर कधी शिकल्यात तर अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून मुलं अगर या ठिकाणी कधी आलेत तर मुलांना चोरी करण्याचे उदाहरणं वेगवेगळे असतात, त्याचे कर्मफळ वेगळे वेगळे असतात, ते सांगितलं जातं त्यांना बघून. तर त्या पद्धतीचं तो अनुकरण वगैरे करतो आणि तो संस्कारिक होतो आणि ऐहिक लोकी आपल्या आईवडिलांचा तो आज्ञाधारी होतो आणि फार मोठा व्यक्ती तयार होतो, फार मोठा व्यक्ती. म्हणून आज आपण भगवान बुद्धांनी सांगितलेले 4 कर्मक्लेशमधून आपण 2 कर्मक्लेश या ठिकाणी ऐकलेले आहेत. आणि या संपूर्ण धम्मसंस्कार वर्गाच्या निमित्ताने आपण अनेक प्रकारचे संस्कार आपण धारण करत राहूया. या संपूर्ण सिगालसुत्ताच्या बलाने, तथागतांच्या बलाने आपलं सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो, सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो, सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो. साधु साधु साधु.